डॉक्टर रवींद्र ज्ञानेश्वर वेलुर्डे. समोर लक्ष द्या इकडे. समोर सगळ्यांनी. डॉक्टर विशाल चौधरी. नमस्कार, इंडिया नाऊ 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पोहोचलो आहोत पुणे जिल्ह्यातील चरोली या ठिकाणी. आणि मंडळी, प्रामुख्याने कारणही असं आहे, नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभामध्ये चरोली गावचे सुपुत्र रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. आणि आपण काही क्षणातच त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर आपल्या समवेत आहेत रवींद्र सर. आपण त्यांना विचारूया. प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, आता तुम्हाला डॉक्टरेट ही पदवी मिळाली आहे. सर्वप्रथम हा आनंद आपण कशा प्रकारे व्यक्त करताय? ही पदवी भेटल्यामुळं मला व माझ्या कुटुंबाला सर्वांना फार फार आनंद झाला. तसेच माझे मित्रपरिवार, मित्रमंडळी, सहकारी यांनाही त्याच्याबद्दल चांगल्यापैकी आनंद झालेला आहे. मी आत्तापर्यंत जे काय कार्य केले सार्वजनिक सामाजिक, त्याची मला ही पोचपावती मिळण्यासारखा आनंद झाला आहे. डॉक्टरेट ही पदवी तुम्हाला कुठल्या विषयामध्ये मिळाली आहे आणि कशी मिळाली आहे? ही पदवी मला सामाजिक कार्य केल्याबद्दल मिळालेली आहे. सामाजिक कार्य म्हणजे माऊलीच्या मंदिरात प्रत्येक एकादशीला वारकऱ्यांसाठी विनामूल्य औषध वाटप व विनामूल्य त्यांची तपासणी. तसंच चरोली गावामध्ये आखाड्याचं 20-25 वर्षे नियोजन. तसंच नवीन कबड्डी संघ तयार केलेला असून, तसं विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 40 मुलांना वारकऱ्यांचं शिक्षण. आणि आळंदी येथे दरवर्षी छठपूजासाठी इंद्रायणी काठी अन्नदानाचा कार्यक्रम. ही प्रवेश प्रक्रिया कशी होती? प्रवेश प्रक्रिया अशी होती की आम्ही दरवर्षी आळंदीत 16 सालापासून आतापर्यंत छठपूजा करतो इंद्रायणी काठी. आणि त्या छठपूजामध्ये शंकराचार्य स्वागत समिती आम्ही स्थापन केलेली. त्या स्वागत समितीमध्ये अनु भारद्वाज ह्या बी आहे. आणि आम्ही बरेच पंचकृषीतले सगळे सदस्य आहोत. हे सगळं कार्य चालू असताना त्यांनी माझं कार्य बघितलं. आणि ते कार्य बघितल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुला पदवी का पाहिजे का? म्हणलं ठीक आहे, प्रयत्न करू. मग त्यांनी माझा नॉमिनल फॉर्म भरल्याच्या नंतर त्याच्यात मी सिलेक्ट झालो. त्याच्यामुळे मला ही पदवी मिळाली. की तुमचा आत्तापर्यंतचा जीवन प्रवास कसा झाला? माझं जन्मगाव चरोलीमध्ये माझा जन्म 11/6/62 मध्ये झाला. त्याच्यानंतर माझं मराठी शिक्षण चोईसवाडी इथेच झालं. 1ली ते 7वीपर्यंत आम्ही चोईसवाडी इथेच शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर हायस्कूलचं शिक्षण आळंदी इथे ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये झालं. आणि ते शिक्षण घेत असताना चरोली ते आळंदी डेली पायी जाणे, पायी येणे. हिवाळा असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, किंवा इंद्रायणीला पावसाचं पाणी आले तरी त्या टायमाला आळंदीला जाण्यासाठी एकच पूल होता. दुसऱ्या पुलावरून फक्त पाणी कमी असताना जाण्या येण्याची सोय असायची. तरी आम्ही पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला तर या नद्यापर्यंत पाणी येईल एवढ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न जायचा आम्ही. जडलेच पाणी आले तर मग आळंदी गावातून प्रदक्षिणा घालून हायस्कूलला जायचं. आणि ते असताना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही कंपनीमध्ये कामालाही जायचं. आणि त्याच्यानंतर पूर्ण शिक्षण आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे 10वीच्या नंतर पुढे शिक्षण घेता आलं नाही. त्याच्यानंतर भोसरी MIDC आम्ही वर्कशॉपमध्ये कामाला जायचं. तिथं कामाला आम्हाला 5 रुपये रोज भेटायचा. असं करता करता तिथं 1-2 वर्ष काम केलं. आणि ते करीत असताना मालकाला आम्ही सांगितलं 50 पैसे आमची पगारवाढ करा. मालक म्हणला 50 पैसे तुमची पगारवाढ करायची असेल तर उद्यापासून तुम्ही कामाला येऊ नका. त्याच्यानंतर त्याने आम्हाला कामावरून काढून टाकलं. ते काढून टाकल्याच्या नंतर त्याच्यानंतर मी काही दिवस घरची शेती केली. आल्याच्यानंतर परत माझी जमीन 15 एकर असल्यामुळं बागायती जमीन 12 एकर होती. मग मी स्वतःची जमीन करायला सुरुवात केली. टॉपमध्ये शेती केली. शेती करीत असताना चळवलीमध्ये टॉपपैकी उत्पन्न काढलं त्या काळात मी. ते काढीत असताना त्याच्यानंतर वीटभट्टीचा व्यवसाय टाकला.
वीटभट्टीचा व्यवसाय आमचे दाजी वागिरे आणि मी दोघांनी मिळून ते 10 वर्ष वीटभट्टीचा व्यवसाय केला आणि तिथून पुढे लाईफ व्यवस्थित माझं झालं. आपण पाहताय मंडळी की यांचा जीवन प्रवास कसा खडतर प्रयत्न करून आतापर्यंत यांनी घवघवीत यश असं संपादन केलेलं आहे आणि आमच्या चॅनलच्या वतीने तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा. नमस्ते, मी विजय ज्ञानेश्वर चव्हाण सध्या प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पुणे महानगरपालिका येथे कार्यरत आहे. योगायोगाने ज्ञानेश्वरीच्या ॲडमिशनच्या निमित्ताने माझी आणि रवींद्र येळवंडे यांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर अतिशय घट्ट अशा मैत्रीमध्ये झालं. त्याचं कारण म्हणजे त्यांचं निस्वार्थपणे सेवा करण्याची वृत्ती. समाजातील कुठल्याही घटकाला तो किती लहान किती मोठा श्रीमंत गरीब असा भेदभाव न करता अतिशय मनापासून सहकार्य करणारं व्यक्तिमत्व. गावच्या आखाड्याचं पूर्ण आर्थिक जबाबदारी त्यांच्याकडे असताना देखील 1 रुपयाचा देखील गैरव्यवहार न करता सर्वांचा विश्वास संपादन करून आखाड्याचं यशस्वी आयोजन करत होते. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात गरजूंना मदत करत होते. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपानं जवळजवळ 40 विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या, पुस्तकं तसेच वेळोवेळी लागणारं मेडिकल स्वरूपातली मदत त्यांच्याकडून होत असते. त्याचबरोबर आळंदीतील माऊली मंदिरामध्ये एकादशीला ते विविध वारकऱ्यांसाठी डॉक्टर्स उपलब्ध करून देतात व औषधं उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर शंकराचार्य समितीच्या नावाने जी समिती आहे महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत. आध्यात्मिक कार्य देखील त्यांचं मोठ्या प्रमाणावर आहे. खरेदी विक्री असेल, शेती असेल, शिक्षण क्षेत्रात एक कृतज्ञता म्हणून त्यांनी शिक्षकांचा सन्मान केलेला आहे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर. त्यातीलच एक सन्मानित व्यक्ती मी आहे. त्याचबरोबर शेख सरांचं प्रिझम स्कूल म्हणून आहे, त्या ठिकाणी देखील त्यांनी शिक्षकांना सन्मानित केलेलं आहे. असं हे निस्वार्थी व्यक्तिमत्व. लुसियाना विद्यापीठानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना हा जो पुरस्कार मिळाला आहे तो पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हाला खरंच मनस्वी आनंद झालेला आहे की एका योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचं, त्यांच्या परिवाराचं तसेच सर्व कुटुंबियांचं माझ्याकडून मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार, मी स्वप्नील शशिकांत येळवंडे. माझे चुलते रवी बाप्पा ज्ञानेश्वर येळवंडे यांना लुसियाना ऑफ युनिव्हर्सिटीतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीनिमित्त डॉक्टरेट ही पदवी भेटलेली. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही सर्व सहकुटुंब आपणचं अभिनंदन करतो. आणि त्याच निमित्ताने जर आपणचा एक अल्पपरिचय द्यायचा म्हटलं तर त्यांच्या कार्यासाठी तर माझे आजोबा ज्ञानेश्वर शंकरराव येळवंडे हे चरली गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आपणनी हाच वासा त्यांचा कंटिन्यू पुढे केलेला आहे. आणि आज चरली गावमध्ये जर आज पूर्ण जिल्ह्यामध्ये असू किंवा महाराष्ट्रामध्ये वागेश्वर महाराज कुस्ती आखाडा आहे. या आखाड्यामध्ये खजिनदार या पदावर त्यांनी कायम काम केले आणि उत्कृष्ट असा कुस्ती आखाडा भरवण्याचं श्रेय कायम त्यांना जातं. त्याच निमित्ताने वारकरी शिक्षण संस्था ही लहान मुलांची शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा निमित्ताने एक अशा कायम या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी कायमच त्यांचा सहभाग राहिला. सामाजिक असू, शैक्षणिक असू, जिकडे काय असेल सगळ्या पद्धतीने त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं आहे. आणि असंच काम त्यांनी कायम पुढे चालू ठेवून कुटुंबासाठी जे आता आमच्या सगळ्या कुटुंबाला अभिमानास्पद असा हा क्षण आहे, तर असंच कार्य इथून पुढे त्यांचं कायम पुढे चालू राहो ही मी ईश्वरजनी व्यक्त करतो. आणि परत एकदा सहकुटुंब मी त्यांचे अभिनंदन करतो. माझे नाव रुचा प्रसाद खानवे. माझ्या वडिलांना रवींद्र आप्पा येळवंडे यांना ल्युसियाना रिसर्च युनिव्हर्सिटीकडून पुरस्कार भेटलेला आहे त्यांच्या सामाजिक कार्यानिमित्त. तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे सगळ्या घराला. ते असं पहिल्यापासून खूप सामाजिक कार्य वगैरे करत आलेले, त्यांच्याकडून पण आम्ही पुढे शिकतोय की कसं करायचं, काय समाजासाठी आपण काय काय करू शकतो. तर ते खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्यांच्या. परत एकदा त्यांचं अभिनंदन.